गोकुळ सोबत गोकुल। आज या जनरल सभेत आपण पाहिलं की त्यांच्या संघटनेतली महिला उठली त्यावेळी माईकचा आवाज अगदी जोरदार होता, पण जेव्हा मी उठले आणि आम्हाला जेव्हा बोलायची संधी मिळाली त्यावेळी तिकडून आपोआप आवाज बारीक झालेला होता। त्याबद्दल मी शिक्षक संघाच्या वतीनं अगदी जाहीर निषेध करते सर्व महिलांच्या वतीनं, कारण महिला या अत्यंत कार्यशील असतात आणि त्यांच्या मतांना आणि हितं हे विरोधी गटातल्या जरी असल्या तरी त्यांना मान देणं हे त्यांचं काम होतं, ते त्यांनी केलेलं नाहीये। दुसरी गोष्ट म्हणजे मी स्वतः एक DCPS धारक आहे, जुनी पेन्शन संघटनेची उपाध्यक्ष आहे। तर अमृत संजीवनी योजना ही पूर्ण फसवेगिरीची योजना आहे, कारण त्यात सरसकट सगळ्यांचे 50,000 घेतलेले आहेत, तुमचं कर्ज असो किंवा नसो। आणि DCPS धारकाला 7 लाखाचा लाभ म्हणतात ते पूर्ण चुकीचं आहे। जर एखाद्या DCPS धारकाचं 7 लाख रुपये कर्ज असेल तर त्याला ते 7 लाख रुपये मिळत नाहीत, त्याचं फक्त ते 7 लाख रुपये माफ होतात आणि त्याच्या पदरी पडतात फक्त 5 लाख रुपये। तेही माजी संचालकांनी ती छान तरतूद केली होती, 15,000ला 5 लाख आणि इथं 50,000ला सुद्धा आम्हाला 7 लाख मिळत नाहीत। योजना वेगवेगळ्या करणं गरजेचं होतं, पण त्यांनी काय केलेलं आहे, मयत निधी योजना आणि कर्जमाफी योजना ही एकत्र केलेली आहे आणि 7 लाख माफ आणि कर्ज नसेल तर 7 लाख रुपये तुम्हाला उचलून देणार आणि कर्ज असेल तर 25 लाख माफ। म्हणजे किती तफावत आहे या योजनेत। आणि ह्या बिनकर्जी असणार किंवा कोणत्याही प्रकारचं कर्ज नसणाऱ्या एखाद्या सभासदावर हा फार मोठा अन्याय आहे। धन्यवाद।